भांड्यामध्ये सोललेले तुरीचे दाणे काढून घेऊ. त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, आल्याचे तुकडे, थोडं जिरं आणि हिरवी कोथिंबीर टाकून घेऊ. त्यात त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊ व सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. आपण आता कोफ्त्यांसाठी लागणारा मसाला तयार करू. कढईमध्ये कापलेला एक कांदा, चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊ. त्यामध्ये किसलेला खोबरं, थोडीशी खसखस व थोडे तीळ टाकून चांगल्या प्रकारे भाजून घेऊ. व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याला चांगल्या प्रकारे बारीक वाटून घेऊ. आपण जे तुरीचे मिश्रण तयार केलेले होते त्यामध्ये थोडंसं मीठ परत चवीप्रमाणे टाकून थोडंसं आवश्यकतेप्रमाणे ज्वारीचं पीठ टाकायचं व त्याचे छान छोटे छोटे कोफ्ते बनवून घेऊ. सोले खाऊन खाऊन आपण सर्व कंटाळलेच असाल. आज आपण एक नवीन प्रकार करून बघू. सोल्यांचे कोफ्ते छान छोटे छोटे कोफ्ते करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता छान लिंबाच्या आकारा एवढे मी छोटे छोटे कोफ्ते केलेले आहेत. आता मसाल्यासाठी कढईमध्ये तेल टाकायचं. त्यामध्ये तयार केलेला आपला वाटलेला मसाला टाकायचा. खोबरा खसखस तिळाचा जो मसाला केला होता आपण तो टाकायचा. तो चांगल्या प्रकारे कलसून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत छान कलसून घेऊ आपण त्याला. आता एका भांड्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी करायला ठेवू. कारण की गरम पाणी टाकल्याने मसाल्याला छान तरी येते. आता या मसाल्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच धने पावडर, लाल तिखट 1 ते 1.5 चम्मच आवडीप्रमाणे, कारण की आपण अगोदर हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत, थोडी हळद आणि आवडीनुसार आपल्या एखादा गरम मसाला टाकून छान कलसून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत छान परतायचं आणि थोडंसं गरम पाणी टाकून परत थोडंसं परतून घ्यायचं. आता आपल्याला जेवढा रस्सा आवश्यक आहे त्याप्रमाणे पाणी टाकायचं. गरम पाणी टाकलं की मसाल्याला छान तरी येते. मी मी जे गरम पाणी करायला ठेवलं होतं ते मसाल्यामध्ये मला जेवढं आवश्यक आहे तेवढं मी टाकून घेतलं आणि तयार कोफ्ते मसाल्याला उकळी आली की हळूवार त्यात सोडून घेतले. सर्व कोफ्ते हळूहळू मसाल्यामध्ये सोडायचे आणि छान उकळी येऊ द्यायची. तुम्ही बघू शकता मी सर्व कोफ्ते मसाल्यामध्ये टाकून घेतलेले. सर्व कोफ्ते मसाल्यामध्ये टाकून घेतले की मसाल्याला छान उकळी येऊ द्यायची. मसाल्याला उकळी आली की छान वरतून कोथिंबीर टाकायची. तुम्ही बघू शकता आपले कोफ्ते किती छान तयार झालेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पोळी सोबत किंवा भाकरी सोबत एन्जॉय करू शकता. थँक्यू.